पुन्हा एकदा वोट चोरीचा आरोप केला. हा आरोप नेमका कोणावर आहे? म्हणजे निवडणूक आयोगावर, जनतेवर की आपल्या लोकशाहीवर? चला इतिहास बघा. 2014 पासून सतत तुम्ही ईव्हीएम वर शंका उपस्थित करत आलात. मशीन मध्ये गडबड आहे, भाजपने ईव्हीएम सेट केल्या, अशा अफवा तुम्ही आणि तुमच्या मित्रपक्षांनी पसरवल्या बरं का. पण याच ईव्हीएम मधून तुमच्या पक्षाने आणि तुमच्या सहयोगी पक्षाने राजस्थान, पंजाब, हिमाचल, कर्नाटक, तेलंगणा यासारख्या राज्यात विजय मिळवला. तेव्हा मात्र मशीन चांगली होती का? म्हणजे शरद पवार साहेबांनी स्वतः कबूल केलं की ईव्हीएम मध्ये काही गडबड नाही, लोकशाही प्रक्रियेवर विश्वास ठेवायला हवा. त्यांच्या या विधानानंतर तुम्ही काय उत्तर दिलं? शांत झालात. कारण पवार साहेब हे तुमच्या महाआघाडीतील ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी तुमच्या आरोपाला अप्रत्यक्षपणे खोडून काढलं. मित्रांनो, राहुल गांधीचा वोट चोरीचा हा आरोप फक्त आणि फक्त पराभव झाकण्यासाठी केलेला राजकीय स्टंट आहे. जनतेचा कौल हा सर्वात मोठा सत्य असतो. भारतातील निवडणूक आयोग हे जगातील सर्वात पारदर्शक व सक्षम संस्था मानली जाते. लाखो कर्मचारी, हजारो अधिकाऱ्यांची मेहनत, कडक सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही मॉनिटरिंग या सगळ्यामधून निवडणूक पार पडते. अशा प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे आपल्या देशाच्या लोकशाहीवरच डाव्यांना